एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेच्या 8 खासदारांची कथित बैठक झाल्याच्या वृत्तानं खळबळ। शिंदे सेनेत सहभागी होण्याच्या प्रस्तावावर सही केल्याचा दावा, मात्र ठाकरे गटाच्या खासदारांकडून बैठकीचा इन्कार। उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, अरविंद सावंतांनी शिंदेंसोबतच्या बैठकीचा कडाडून निषेध आणि इन्कार। ठाकरेंना सोडून जाणार नाही अशी पत्रकारांनाच दिली लेखी हमी। शिंदे पितापुत्रांनी फेटाळलं ठाकरेंसोबतच्या बैठकीचं वृत्त, बातमी निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारी असं शिंदेंचं स्पष्टीकरण। 1-1.5 वर्षांपासून अफवा पसरवल्या जात आहेत असाही आरोप। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलावलं तर जरूर जाणार, सुप्रिया सुळेंनी दाखवली तयारी। शेवटी रिश्ते मायने रखते हे अशी ही प्रतिक्रिया। पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही हे अजित पवार गटालाच विचारा असाही सल्ला। लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारला। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यास पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे। मुंबई महापालिकेत 800 कोटींच्या निधी वाटपावरून खळबळ। सत्ताधारी नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाख रुपयांचा निधी। नाशिकमधल्या कंपनीत लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप युमोचं आंदोलन। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत कंपनीत दाखल। भाजप पदाधिकारी आणि कंपनी प्रशासनासोबत चर्चा होणार। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी, जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामानं घेतला वेग। तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती। डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारनाम्यांचा होणार भांडाफोड। अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा। वर्मांच्या दिल्लीतील घराच्या आगीवही सापडली होती बेहिशोबी रक्कम। वर्मांविरोधात महाभियोग चालवला जाण्याची शक्यता। शस्त्रसंधीनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये आजपासून इस्लामाबादमध्ये चर्चा, पण मुख्य चर्चा उद्या होणार। हॉर्मुझ खुलं करण्यासंबंधी इराण नीट वागेना असा ट्रम्प यांचा आरोप। आखातातलं युद्ध थांबवल्याबद्दल पाकिस्तानी लोकांना हवे 3 शांततेचे नोबेल्स। शहबाज शरीफ, आसिम मुनीर यांच्यानंतर परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनाही नोबेल देण्याची मागणी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।